नमस्कार, वामिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजवर आपण बऱ्याच व्हरायटीमध्ये लोणच्याचा आस्वाद घेतलेला असेल, परंतु आज आपण बनवणार आहोत नॉनव्हेजचं लोणचं. म्हणजेच आंध्रमध्ये फेमस असलेलं भन्नाट चवीचं आणि चटकदार असं चिकनचं लोणचं, याला चिकन आचार असंही म्हणतात. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती नक्की क्लिक करा. चिकनचं लोणचं बनवण्याकरता आपण इथे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. चिकनचं लोणचं आपण साधारणतः 3 ते 4 आठवडे एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. चिकनचं लोणचं जर का स्टोअर करणार असाल तर चिकन 3 ते 4 वेळा व्हिनेगर किंवा लिंबू पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि चिकनचे अगदी छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे. चिकनमधलं पाणीसुद्धा धुतल्यानंतर पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद घालून ते थोड्या वेळासाठी मुरवत ठेवायचं आहे. हळद आणि मीठ अगदी व्यवस्थितपणे आपण चिकनला लावून घेऊया. चिकनमधलं पाणी व्यवस्थितपणे निथळून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि चिकन स्टोअर करणार असाल तर व्हिनेगर किंवा लिंबू पाण्याने धुणं महत्त्वाचं आहे. आता चिकनला आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. हे झाकण ठेवून साईडला ठेवूया. तोपर्यंत लोणच्याच्या मसाल्याची तयारी करून घेऊया. चिकनचं लोणचं बनवण्याकरता लागणारे मसाले आपण पाहूया. इथे आपण 6 चमचे धणे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 12 ते 15 आपल्याला काळी मिरी घ्यायची आहेत. अर्धा चमचा मेथीदाणे, 2 छोट्या आकाराचे दालचिनीचे 2 तुकडे घेतले आहेत. 2 चमचे जिरं घ्यायचं आहे आणि 2 वेलची घेतलेल्या आहेत. आवडत असेल बडीशेपचा फ्लेवर किंवा टेस्ट तर 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण इथे कढाई मध्यम गरम करून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे आणि अगदी लो फ्लेमवरती सतत हलवत आपल्याला हे मसाले खरपूस भाजून घ्यायचे आहेत. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर मसालेसुद्धा व्यवस्थितपणे भाजून घेणं महत्त्वाचं आहे आणि चिकन व्हिनेगर किंवा लिंबू पाण्याने स्वच्छ धुणंसुद्धा महत्त्वाचं आहे, लोणचं जर का जास्त काळ टिकवायचं असेल तर. पहा, सतत हलवत घ्यायचं आणि सोनेरी रंगावरती मस्त आपले मसाले भाजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता छान असा सोनेरी रंग आला आहे आणि सुवाससुद्धा खूप छान दरवळतो आहे. म्हणजे मसाले आपले अगदी परफेक्ट भाजून झालेले आहेत. हे थंड करून घेऊया आणि नंतर मग मिक्सरला बारीक करूया. तुम्ही बघू शकता की आपले मसाले अगदी व्यवस्थित थंड झालेले आहेत. याची आता आपण मिक्सरला लावून पावडर करून घेऊया. अगदी फाईन अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी आपली धना पावडर कशी असते त्या प्रकारची आपण पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपल्याला कढाई गरम करून घेतली आहे. याच्यामध्ये चिकन आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची. हाय फ्लेमवरती आपल्याला हे चिकन ड्राय रोस्ट करून घ्यायचं. का तर चिकन आपल्याला जर का चिकनचं लोणचं स्टोअर करायचं असेल तर त्यातलं मॉइश्चर किंवा पाण्याचा अंश जो आहे तो पूर्णपणे काढून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे हाय फ्लेमवरती आपल्याला चिकन ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. साधारणतः 5 ते 6 मिनिटं लागतात चिकनला व्यवस्थित ड्राय रोस्ट करून घेण्यासाठी. हलकासा सोनेरी रंग येतो आणि मॉइश्चर त्यामधलं निघून जातं. चिकन जर का तुम्ही चिकनचं लोणचं जर का 1 ते 2 दिवसांसाठी बनवणार असाल तर ही स्टेप स्किप केली तरीही चालेल. त्यातलं मॉइश्चर काढून घेतलं नाही तरी चालेल. पण जर का चिकनचं लोणचं स्टोअर करणार असाल तर मॉइश्चर काढून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही बघू शकता चिकनला पाणी सुटलेलं आहे. चिकनमध्ये जो पाण्याचा अंश आहे तो रिलीज होतो आहे. हे पहा, अजून 2 मिनटं पहा तुम्ही. 2 मिनटानंतर मस्त असं सोनेरी रंग आला आहे आणि चिकनमधलं मॉइश्चर पूर्णपणे निघालेलं आहे. तुम्ही बघू शकता कुठेही पाण्याचा अंश दिसत नाही आहे. आता हे चिकन आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. चिकन बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलं आहे. चिकनचं लोणचं जर का
जास्त काळासाठी टिकवणार असाल तर जास्त क्वांटिटीमध्ये तेल घ्यायचं, पण ताजं 1-2 दिवसांसाठी बनवणार असाल तर कमी प्रमाणामध्ये तेल घेतलं तरी चालेल, अगदी 3 ते 4 चमचे घेतले तरी चालेल. हे पहा, आता हे आपण स्टोअर करायच्या हिशोबाने बनवतो आहे, त्यामुळे थोडंसं जास्त तेलामध्ये एक 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवरती आपल्याला हे चिकन सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. चिकनचं लोणचं आणि गरमागरम भात हे खूप फेमस कॉम्बिनेशन आहे. आंध्र साईडला तुम्ही गेलात तर हे खूप बऱ्याच रेस्टॉरंट्समध्ये तुम्हाला हा मेनू पाहायला भेटेल. मस्त असा सोनेरी रंग आला आहे, गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपण हे चिकन 3 ते 4 मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती छान असं फ्राय करून घेतलेलं आहे. आता चिकन लोणच्यासाठी लागणारे मसाले आपण पाहूया. अर्धा चमचा हळद, आपण जो काही लोणच्याचा मसाला बनवून घेतला होता काही वेळापूर्वी तो सगळा घेतला. 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, बेडगी मिरची पावडरमुळे कलर छान येतो. 1 चमचा जिरं, 1 चमचा मीठ, 1 लिंबाचा रस आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची मधून कट करून घेतलेली आहे. हे सगळं साहित्य आपण चिकनमध्ये ॲड करणार आहोत चिकन लोणचं बनवण्यासाठी. आता आपण चिकन अगदी व्यवस्थितपणे फ्राय करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम आता अगदी लो ठेवायची आणि सगळे मसाले ॲड करायचे. गरमागरम भाकरीसोबत हे चिकनचं लोणचं खूप छान लागतं आणि विशेषतः भातासोबत हे लोणचं खाल्लं जातं आणि खूपच चवदार लागतं. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे पहा, आपण सगळे मसाले चिकनमध्ये ॲड केले. आता ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे. अगदी लो फ्लेमवरतीच हे मसाले ॲड करून मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एक 2 ते 3 मिनटासाठी फक्त लो फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे. शिजवून घेतलं आहे आपण, तुम्ही बघू शकता छान असं आपलं चिकन रोस्ट झालेलं आहे. आता गॅस बंद करून आपलं हे लोणचं थंड झाल्याच्या नंतर आपल्याला लिंबाचा रस ह्याच्यामध्ये ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे. भन्नाट चवीचं आणि चटकदार असं चिकनचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. हे तुम्ही 1-2 दिवसामध्ये खाऊन संपवू शकता किंवा अगदी पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर बरणीमध्ये पॅक करून स्टोअर करू शकता. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.